विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 धातू। मागील भागात आपण काय शिकलेलो आहोत त्याचा थोडक्यात आढावा घेऊ। धातू आणि अधातू यामध्ये आपण मागील भागात बघितले की धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गामध्ये आपल्याला आढळून येतात त्यांना खनिजे असे म्हणतात। म्हणजेच बरेचसे धातू हे क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त अवस्थेत सापडत नाहीत आणि ते क्षारांच्या संयुक्त रूपामध्ये आपल्याला आढळतात, तर काही धातू आपल्याला मुक्त अवस्थेत आढळून येतात। तर धातूंची काही संयुगे जे अशुद्धीसह निसर्गात आढळतात ती म्हणजे खनिजे होत। अशा खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळे करता येतात, त्यांना धातुके असे म्हणतात। आणि तर धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याच्या काही पद्धती आहेत, त्याला आपण टप्पे म्हणू शकतो। पहिली आहे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत, दुसरी आहे चुंबकीय विलगीकरण पद्धत, फेनतरण पद्धत आणि त्याचे काही टप्पे आहेत। पहिला टप्पा आहे धातुकांचे संहतीकरण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स। दुसरा टप्पा आहे धातूंचे निष्कर्षण, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स। आणि तिसरा धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याची पहिली पद्धत होती धातुकांचं संहतीकरण, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती बघितल्या। पुढचा टप्पा आहे धातूंचे निष्कर्षण। आता धातुकांपासून धातूचे निष्कर्षण करताना धातूच्या धनायनाचे आपल्याला क्षपण करावे लागते आणि हे जे क्षपण आहे हे क्षपण धातूच्या अभिक्रियाशीलतेवर अवलंबून असते। तर अभिक्रियाशीलता आपण बघितलेली आहे, त्यामध्ये पहिला आहे अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण। याच्यामध्ये आपण ॲल्युमिनियमचं निष्कर्षण बघणार आहोत। पहिलं म्हणजे बॉक्साईट या धातुकाचं संहतीकरण आणि ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण। दुसरा टप्पा आहे मध्यम अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण आणि मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण। आता अभिक्रियाशीलता श्रेणी जी आहे त्यानुसार ही जर धातू आपण बघितले तर या श्रेणीच्या मध्यभागी असलेले धातू म्हणजेच लोखंड, जस्त, शिसे, तांबे हे जे आहेत बघा, हे मध्यम क्रियाशील असतात आणि हे धातू निसर्गामध्ये साधारणपणे सल्फाइड क्षारांच्या किंवा कार्बोनेट क्षारांच्या रूपामध्ये आढळून येतात। आता या धातूच्या सल्फाइड किंवा कार्बोनेट पासून धातू मिळवण्यापेक्षा त्यांच्या ऑक्साइड पासून धातू मिळवणं सोपे असते आणि म्हणून ही सल्फाइड धातुके किंवा कार्बोनेट धातुके यांचं ऑक्साइड्स मध्ये रूपांतर केलं जातं। तर यासाठी सल्फाइड धातुक जी आहेत, सल्फाइड धातुकांचं ज्या वेळेला अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापविली जातात या क्रियेला भाजणे असे म्हणतात, रोस्टिंग। तर सल्फाइड धातुकांसाठी रोस्टिंग ही क्रिया केली जाते। म्हणजेच काय केलं जातं तर सल्फाइडची धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवितात। आता ही ज्या वेळेला अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापविली जातात तेव्हा त्यांचे ऑक्साइड्स मध्ये रूपांतर केले जाते आणि याच प्रक्रियेला भाजणे असे म्हणतात। बघा उदाहरणार्थ
झिंक सल्फाईड जे आहे, हे झिंक सल्फाईड ज्या वेळेला हवेमध्ये तीव्रपणे तापवलं जातं, म्हणजेच ऑक्सिजन बरोबर त्याचा संयोग होतो, त्यावेळेला झिंक ऑक्साईड तयार होतं आणि सल्फर डायऑक्साईड वायू तयार होतो. झिंक ऑक्साईड आणि काय तयार होतं? सल्फर डायऑक्साईड हा वायू तयार होतो. तर ही झाली रोस्टिंग, भाजणे ही प्रक्रिया. तर जस्ताचे सल्फाईड धातू अतिरिक्त हवेमध्ये तापविले असतात, त्याच्या ऑक्साईडमध्ये रूपांतर होते, म्हणजे झिंक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि सल्फर डायऑक्साईड हा वायू तयार होतो. ही भाजणे ही प्रक्रिया. आणि दुसरी आहे निस्तापन, कॅल्सिनेशन. म्हणजेच काय? तर कार्बोनेटचं ऑक्साइड्समध्ये रूपांतर करणं. तर या प्रक्रियेत बघा, कार्बोनेट धातुके मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवितात. बघा, या महत्वाचं आहे, कार्बोनेट धातुके मर्यादित हवेमध्ये. या ठिकाणी काय होतं? अतिरिक्त हवा होती तिकडे भाजणेमध्ये, इथे मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापविली जाते. हा फरक आहे. तर अशा प्रकारे ज्या वेळेला कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साइड्स मध्ये रूपांतर होतं, या प्रक्रियेला निस्तापन असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघूया. बघा, झिंक कार्बोनेट म्हणजे जस्ताचं कार्बोनेट जे आहे, झिंक कार्बोनेट, हे जेव्हा आपण हवेमध्ये तापवतो त्यावेळेला तयार होतं झिंक ऑक्साईड आणि या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होतो. काय होतो? कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होतो. आता पहिले झाली क्रिया कोणतीही? भाजणे आणि निस्तापन, म्हणजे या ठिकाणी त्या धातुकाची ऑक्साइड्स तयार केली. आता ही ऑक्साइड्स झाल्यानंतर, म्हणजे धातुकाची भाजणे आणि निस्तापन या अभिक्रिया झाल्यानंतर मिळालेलं जे ऑक्साइड आहे, त्या ऑक्साइडचं क्षपण करून धातू मिळविण्यासाठी कार्बन, सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम यासारख्या अभिक्रियाशील धातूंचा क्षपणक म्हणून वापर करून मूळ जो धातू आहे तो धातू मिळवला जातो. आता जस्त धातूचं निष्कर्षण आपण उदाहरणार्थ बघूया. काय केलं जातं? पहिलं तर जस्ताच्या धातुकाचे भाजणे आणि निस्तापन केले जाते. तर जस्ताचे सल्फाईड धातू अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्याचे ऑक्साईडमध्ये रूपांतर केले जाते, म्हणजेच भाजणे. बघा, झिंक सल्फाईड प्लस 3O2, झिंक ऑक्साईड तयार झालं आणि सल्फर डायऑक्साईड तयार झाला. तर जस्ताचं कार्बोनेट जर असेल, जस्ताचे कार्बोनेट धातू हवेत मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित केलं जातं, म्हणजेच निस्तापन. झिंक कार्बोनेट प्लस ह्याचं निस्तापन करून काय मिळतं आपल्याला? झिंक ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. आता हे जे झिंक ऑक्साईड या ठिकाणी तयार झालेलं दिसतंय बघा, बघा भाजणे आणि निस्तापन दोन्ही क्रियेमध्ये झिंक ऑक्साईड आपल्याला मिळालं. या झिंक ऑक्साईडचं कार्बन सारख्या क्षपणकाबरोबर त्याचं योग्य क्षपणक वापरून त्यापासून झिंक मिळवलं जातं. ZNO प्लस C काय मिळतं? झिंक प्लस कार्बन मोनॉक्साईड. तर अशा प्रकारे धातुकापासून मुख्य जो धातू आहे तो धातू मिळवला जातो. तर मध्यम अभिक्रियाशील धातूंचं हे निष्कर्षण अशा प्रकारे केलं जातं. आता कमी अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण कसं होतं ते बघूया. बघा, आता आपण अति अभिक्रियाशील जे आहेत त्यांचं, मध्यम अभिक्रियाशील या धातूंचं निष्कर्षण बघितलं. आता आपण कमी अभिक्रियाशील धातू म्हणजेच अभिक्रियाशीलता श्रेणीच्या तळाशी असणारे धातू, उदाहरणार्थ सोने, चांदी, पारा, प्लॅटिनम इत्यादी. ओके, तर हे धातू बहुधा मुक्तावस्थेमध्ये निसर्गामध्ये आपल्याला आढळतात आणि त्यामुळे ते अतिशय कमी अभिक्रियाशील असतात आणि म्हणूनच ते बहुधा आपल्याला मुक्तावस्थेत आढळतात. आता मुक्तावस्थेतील तांब्याचे साठे जे आहेत हे आता फारसे उरलेले नाहीत. मग आता तांब जे आहे हे आपल्याला
क्युप्रस सल्फाइडच्या स्वरूपामध्ये आढळतं. आता आपण उदाहरण बघूया. तांबे हे आता प्रामुख्याने आपल्याला क्युप्रस सल्फाइडच्या स्वरूपात आढळते, कारण मुक्त स्वरूपात आढळणारं तांबं जे आहे हे मानवाने सतत खाणीतून काढल्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि आता आपल्याला प्रामुख्याने क्युप्रस सल्फाइडच्या रूपात ते आढळतं. मग या धातुकाला हवेत उष्णता दिल्यास आपल्याला तांबे मिळवता येते. बघा, 2Cu2S क्युप्रस सल्फाइड प्लस 3O2 काय मिळतं आपल्याला? 2Cu2O क्युप्रस ऑक्साइड आपल्याला हे मिळतं प्लस सल्फर डायऑक्साइड, क्युप्रस सल्फाइड आणि या ठिकाणी आपल्याला क्युप्रस ऑक्साइड मिळतं उष्णता दिल्यानंतर. आणि हे क्युप्रस ऑक्साइड आणि क्युप्रस सल्फाइड मिळून आपल्याला पुढे काय मिळतं? शुद्ध रूपातलं तांबे मिळू शकते. तर अशा प्रकारे कमी अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण केवळ उष्णता देऊन आपण मिळवू शकतो. आता पुढचं आहे धातूंचं शुद्धीकरण. बघा, आपण काय काय बघितलं? पहिलं धातुकांचं सहतीकरण, शुद्ध स्वरूपात धातू मिळवून धातूंचं सहतीकरण केलं गेलं. नंतर धातूंचं निष्कर्षण केलं गेलं. आता धातूंचे शुद्धीकरण. आता वरील विविध पद्धतीने क्षपण पद्धतीने मिळालेले जे धातू असतात हे धातू फार शुद्ध नसतात. त्यांच्यामध्ये काही प्रमाणात अशुद्धी असते आणि शुद्ध स्वरूपातील धातू मिळवण्यासाठी या धातूमधील ही जी अशुद्धी आहे ही आपल्याला वेगळी करणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारे ही अशुद्धी दूर करण्यासाठी विद्युत अपघटन पद्धत वापरली जाते. आता विद्युत अपघटन पद्धत म्हणजे काय केलं जातं बघा या ठिकाणी. तर समजा आपल्याला तांब्याचं शुद्ध धातू मिळवायचा आहे. तांबे हा शुद्ध धातू आपल्याला जर मिळवायचा असेल तर काय केलं जातं बघा. तर अशा प्रकारे हा इम्प्युअर कॉपर एनोड घेतला जातो. म्हणजेच अशुद्ध तांब्याच्या धातूचा हा एक धनाग्र घेतला जातो, एक रॉड धनाग्र म्हणून घेतला जातो आणि शुद्ध धातूची ही पातळ पट्टी ही ऋणाग्र म्हणून घेतात, प्युअर कॉपर कॅथोड. तर हा काय आहे? ऋणाग्र. ओके. आता या ठिकाणी बॅटरी आहे. हा धनाग्र धनाग्रला जोडतात, ऋणाग्र ऋणाग्रला जोडतात. या ठिकाणी साधारणतः 200 ml पाण्यामध्ये 2 चमचे एवढं कॉपर सल्फेट घेऊन त्यामध्ये डायल्यूट सल्फ्युरिक आम्ल टाकलं जातं आणि अशा प्रकारे ही वायर सगळी जोडल्यानंतर यामध्ये विद्युत प्रवाह सुरू करतात. विद्युत प्रवाह सुरू केल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत हा विद्युत प्रवाह चालू ठेवतात. थोड्या वेळाने काय होतं बघा. हा इम्प्युअर कॉपर एनोड आहे, म्हणजे अशुद्ध धातू तांब्याच्या धातूचा हा जाड रॉड जो आहे हा काय दिसतोय बघा तुम्हाला. काय झालाय? हळूहळू बारीक झालेला आहे, विरघळून गेलेला आहे. म्हणजे यातल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहेत त्या या कॉपर सल्फेटच्या द्रावणात विरघळतात आणि हा जो पातळ पट्टी जी आहे ती बघा जाड झालेली दिसून येते, प्युअर कॉपर कॅथोड. तर हा जी पातळ पट्टी होती म्हणजे कॉपर सल्फेटच्या द्रावणात हे कॉपरचे जे शुद्ध धातू जो आला तो एकत्र होऊन हे या ठिकाणी ऋणाग्रावर जमा होतात आणि अशा प्रकारे ही विद्युत अपघटन पद्धतीने हा शुद्ध धातू मिळवता येतो. आता हे झालं सगळं आपण धातू कशा प्रकारे मिळवतो. धातूंचं क्षरण म्हणजे काय हे आपण इयत्ता 8वी 9वी मध्ये शिकलेलो आहोत. क्षरण म्हणजे काय तर बघा, लोखंडाचे खिळे, लोखंडाचा तवा बरेच दिवस असाच ठेवला का त्याच्यावर आपल्याला एक लालसर असा थर जमा झालेला दिसून येतो.
म्हणजेच काय होतं तर त्याची हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. तर लोखंड, तांबे, चांदी या धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील विविध वायूंची क्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात आणि या क्रियेमध्ये धातूंवर परिणाम होऊन ते धातू झिजतात. या क्रियेला क्षरण असे म्हणतात. थोडक्यात क्षरण म्हणजे पर्यावरणामुळे होणारा पदार्थांचा ऱ्हास. बघा लोखंड अशा प्रकारे खूप दिवस तसंच राहिलं तर काय होऊन जातं, ते सडून जातं, संपून जातं. बरोबर. खूप दिवस राहिल्यानंतर हे अशा तुम्ही गाड्या वगैरे बघितल्या असतील रस्त्याच्या कडेला पडलेल्या, त्या अगदी ते पत्रे पातळ होऊन तुटताना आपल्याला दिसून येतात. तसंच तांबे, चांदी यासारख्या धातूंवर सुद्धा अशा प्रकारे पर्यावरणामुळे त्या धातूंचा ऱ्हास होण्याची क्रिया चालू असते. या सर्वांमध्ये लोखंडाचं क्षरण ही सर्वात मोठी एक समस्या आहे. कारण लोखंड जे आहे हे लोखंड प्रामुख्याने मोठमोठ्या इमारती, ब्रिज, जहाजे यासारख्या मोठमोठ्या वस्तूंच्या निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो आणि या लोखंडाची दमट हवेबरोबर अभिक्रिया होऊन त्यावर एक तांबूस पदार्थाचा, हा दिसतोय तुम्हाला तांबूस पदार्थ, हा तांबूस पदार्थाचा थर जमा होतो. आता हा थर म्हणजेच काय आहे, Fe2O3H2O. तर हा जो गंज आहे या पदार्थाला गंज असे म्हणतात. तर अशा प्रकारे लोखंडाची या हवेबरोबर अभिक्रिया होऊन ते लोखंड गंजतं. हे बघा वॉटर ड्रॉपलेट आणि काय तयार होते, ही गंज तयार होतो. तसंच तांब जे आहे, तांब्याच्या भांड्याच्या पृष्ठभागावर सुद्धा, तांब्याचं भांड बघा असंच हवे आपण ठेवलं की ते काही दिवसांनी त्यावर आपल्याला हिरवट असा थर जमा झालेला, हिरवट काळपट असे थर जमा झालेले दिसून येतात. तर काय होतं, कार्बन डायऑक्साइडची, हवेतील कार्बन डायऑक्साइडची या तांब्याबरोबर अभिक्रिया होते आणि कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा झाल्यामुळे त्या तांब्याची चकाकी जाते. यालाच तांब्याचे कळकणे असे म्हणतात. मग लोखंड, तांबे, त्याचप्रमाणे चांदी, चांदीच्या वस्तूंचा सुद्धा हवेशी संपर्क आल्यास कालांतराने त्या काळ्या पडतात. कारण हवेतील हायड्रोजन सल्फाइडशी चांदीची अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाइडचा थर तयार होतो आणि त्यामुळे चांदीची भांडी काही दिवसांनी आपल्याला काळी पडलेली दिसून येतात. तर ॲल्युमिनियमचं सुद्धा ऑक्सिडीकरण होऊन त्याच्यावर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ थर तयार होतो. बघा अशा प्रकारे हा पातळ थर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा तयार होतो. तर हे झालं क्षरण. लोखंड, तांबे, चांदी, ॲल्युमिनियम या धातूंचं हवेबरोबर अभिक्रिया होऊन त्यांचं क्षरण होत असतं. मग त्यासाठी क्षरण प्रतिबंध कसा केला जातो? क्षरण प्रतिबंध, प्रिव्हेन्शन ऑफ कोरायजन म्हणजे काय, तर हा क्षरण हे टाळण्यासाठी काय केलं जातं, तर धातूंच्या पृष्ठभागावर अशा एखाद्या पदार्थाचा थर बसवला जातो की त्यामुळे हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा धातूशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही आणि हा संपर्क रोखला जाऊन त्यांच्यामध्ये अभिक्रिया होणार नाही आणि त्यामुळे त्यासाठी अशा प्रकारे बघा थर दिला जातो. तर काही वेळेला बघा सायकल किंवा गाड्या यांना रंग दिले जातात, तेल किंवा ग्रीस लावलं जातं आणि यांच्या मार्फत सुद्धा धातूंचं क्षरण रोखता येऊ शकतं. उदाहरणार्थ लोखंडाचं क्षरण या पद्धतीने रोखता येते. तसंच लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन सुद्धा क्षरण थांबविता येते. जहाजाच्या पत्र्याचे क्षरण थांबविण्यासाठी त्यावर जस्त किंवा मॅग्नेशियम याचा रंग लावला जातो. आता या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
तर क्षरणक्षम धातूंवर अक्षरणक्षम धातूंचा थर चढवल्यामुळे क्षरण रोखता येते आणि हे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्या आपण आता बघणार आहोत. पहिली आहे जस्त विलेपन. आता जस्त विलेपन म्हणजे काय बघा. गॅल्व्हनायझिंग. गॅल्व्हनायझिंग म्हणजे काय तर या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो. आता जस्त हे लोखंडापेक्षा विद्युत धन असल्याने त्याचे क्षरण आधी होते आणि काही वर्षाच्या कालावधीनंतर जस्ताचा थर निघून जातो आणि ते लोखंड उघडं पडलं तर ते लोखंड गंजायला सुरुवात होते. तर गॅल्व्हनायझिंग पद्धतीमध्ये लोखंडाची जी वस्तू आहे ही काय करतात, वितळलेल्या जस्तामध्ये बुडवतात. जस्ताचा पातळ थर त्या लोखंडाच्या वस्तूवर जमा होतो आणि काय होतं, ती जी वस्तू आहे ती बरेच दिवस टिकू शकते. त्यासाठी काय काय केलं जातं बघा. तर पहिले ती वस्तू, लोखंडी वस्तू कॉस्टिक सोड्यामध्ये साफ केली जाते, नंतर धुतली जाते, त्यानंतर ती बुडवून ठेवली जाते, पुन्हा धुवून नंतर प्रवाही द्रावणामध्ये टाकून ती वाळवली जाते आणि त्यानंतर वितळलेल्या जस्तामध्ये ती बुडवून थंड करून तिचं योग्य असं विक्रीसाठी उपलब्ध केली जाते. लोखंडी खिळे, टाचण्या, युपिन्स या ज्या आहेत या जस्त विलेपित असतात. पुढची पद्धत आहे कथिलीकरण. आता कथिलीकरण तुम्ही कलही बघितली आहे का कधी देताना. तर या पद्धतीमध्ये वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो. यालाच आपण कलही असे म्हणतो. बघा हे चित्र तुम्ही बघितलं असेल कधी गावाकडे गेला असाल तर बऱ्याच वेळा तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांवर क्षरणामुळे हिरवट थर असा जमा होतो आणि हा जो थर आहे हा थर विषारी असतो. यामध्ये जर जेवण तयार केलं गेलं तर जेवणामध्ये ते विषारी घटक येण्याची शक्यता असते आणि म्हणून या भांड्यांमध्ये कधी तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये जर ताक किंवा आमटी वगैरे ठेवली तर ती खराब झालेली आपल्याला आढळून येते आणि असं होऊ नये म्हणूनच त्याला काय दिली जाते, कलही केली जाते. तर कलही म्हणजे काय तर पितळेच्या व तांब्याच्या भांड्याला आतून कथिल या धातूचा पातळ थर देण्याची एक प्रक्रिया. कथिल हे गंजत नाही, हे कथिल आहे बघा. हा कथिलाचा तुकडा बघा तो कलहीवाला त्या ठिकाणी लावतो, लगेच तो विरघळतो आणि त्या ठिकाणी तो पूर्ण असा त्या कथिलाचा थर त्या भांड्याला देतो. तर कथिल हे गंजत नाही व या थरामुळे भांड्यात ठेवलेले आंबट पदार्थ काय होत नाहीत, कळकून खराब होत नाही. तर आणि अशा प्रकारे हे कलही केलेली भांडी एकदम सुरक्षित ठरतात आणि उपयोगात आणली जाऊ शकतात. पुढची पद्धत आहे धनाग्रीकरण. आता या पद्धतीत तांबे, ॲल्युमिनियम यासारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ मजबूत असा लेप देतात आणि यासाठी तांबे किंवा ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. हा ऑक्साईडचा लेप पृष्ठभागावर सर्वत्र एकसारखा असल्याने धातूंचे क्षरण रोखण्यासाठी उपयोगी पडतो. स्वयंपाकघरात वापरली जाणारी आयोनाइज्ड प्रेशर कुकर, कढई, खिडक्यांच्या फ्रेम्स हे सर्व धनाग्रीकरण तंत्राचं उपयोजन आहे आणि त्यामुळे आपण क्षरणाची क्रिया रोखू शकतो. त्यामुळे पुढील ॲल्युमिनियमचं जेव्हा धनाग्रीकरण केलं जातं त्यावेळेला ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ थर त्यावर दिला जातो आणि संरक्षण त्याचं केलं जातं. पुढचं क्षरण रोखण्याचा उपाय आहे
विद्युत विलेपन इलेक्ट्रोप्लेटिंग. या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर दिला जातो आणि या प्रक्रियेला विद्युत विलेपन असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी इलेक्ट्रोप्लेटिंग सिल्वरचं केलं जातं. तुम्ही बघितलं असेल, चांदीचा मुलामा दिलेली किंवा सोन्याचा मुलामा दिलेले असे जे दागिने किंवा भांडी आपल्याला मिळतात, तर यामध्ये काय केलं जातं, विद्युत अपघटन करून कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर दिला जातो आणि त्यामुळे त्या भांड्याचं होणारं क्षरण आपण थांबवू शकतो. पुढचं आहे संमिश्रीकरण, अलॉइंग. संमिश्र म्हणजे काय हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. बघा, ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड ही पदकं किंवा ही नाणी ऐकली असतील तुम्ही, हो ना? तर संमिश्रीकरण म्हणजे काय, तर एका धातूमध्ये ठराविक प्रमाणात इतर धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एक जिनसी मिश्रणास संमिश्र असे म्हणतात. आता वेगवेगळ्या प्रकारची संमिश्र आहेत. तर बघा, धातूंची क्षरणता कमी करण्यासाठी ही संमिश्र तयार केली जातात. 90% तांबे आणि 10% टीन या धातूच्या मिश्रणातून ब्रॉन्झ हे संमिश्र तयार होते आणि या ब्रॉन्झचे पुतळे उन्हा पावसामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित राहिलेले दिसून येतात. तर तांब्यापासून तयार करण्यात येणारं संमिश्र म्हणजेच ब्रॉन्झ. तांबे 90% आणि कथील 10%. आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारची ही पदकं, काही अशी उपयोगी अशी अवजारं तयार करण्यासाठी, बेअरिंग्ज, जहाजाची बांधणी, पुतळे इत्यादीसाठी याचा उपयोग केला जातो. पुढचं आहे संमिश्र पोलाद. लोखंड आणि कार्बन या धातूंच्या मिश्रणापासून पोलाद हे संमिश्र तयार होते. तर स्टेनलेस स्टील, दैनंदिन जीवनामध्ये आपण या स्टेनलेस स्टीलचा वापर करतो. यामध्ये लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल हे धातू असतात, त्यापासून हे स्टेनलेस स्टील तयार होतं. पितळ, तांबे आणि जस्त यापासून पितळ हे संमिश्र तयार होतं. प्रामुख्याने भांडी तयार करण्याकरता या पितळेचा, देवाची भांडी किंवा स्वयंपाकाची भांडी तयार करण्यासाठी या पितळेचा उपयोग केला जातो. पुढचं जर्मन सिल्वर. आजकाल आपण बाजारात जर्मन सिल्वर बऱ्याच प्रमाणात ऐकतो आहोत. तर तांबे 50%, जस्त 25% आणि निकेल 25% घेऊन हे संमिश्र तयार केलं जातं. विद्युत रोधक उपकरणे तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. लोखंडाचं संमिश्र स्टेनलेस स्टील आपण बघितलं, लोखंड, क्रोमियम, कार्बन. हत्यारे, भांडी, सायकली, स्वयंचलित वाहनाचे सुटे भाग तयार करण्याकरता याचा उपयोग होतो. त्यानंतर टंगस्टन स्टील, लोखंड, टंगस्टन व कार्बन याचा उपयोग करून हे संमिश्र तयार केलं जातं. जलद गतीने कापता येणारी हत्यारं तयार करण्यासाठी प्रामुख्याने या टंगस्टन स्टीलचा उपयोग केला जातो. त्यानंतर बेल, बरोबर, तांबे आणि कथील यापासून ही बेल तयार केली जाते. घंटी, बेल यासाठी याचा उपयोग केला जातो. ॲल्युमिनियम पासून तयार करण्यात येणारे संमिश्र ड्युराल्युमिनियम. ॲल्युमिनियम, तांबे, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज याचा उपयोग करून ड्युराल्युमिनियम हे संमिश्र तयार केलं जातं. हवाई वाहने, मोटारीचे साचे किंवा आगगाडीचे भाग तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मॅग्नेलियम,
ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम या धातूंपासून मॅग्नेलियम हे संमिश्र तयार होतं. शास्त्रीय तराजूच्या दांड्या, घरगुती उपकरणे, हवाई वाहने तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर ॲल्युमिनियम ब्रॉन्झ, तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड, कथील आणि कोबाल्ट यांच्यापासून हे ॲल्युमिनियम ब्रॉन्झ तयार केले जाते. तर अशा प्रकारे या संमिश्रापासून धातूंचं क्षरण आपण थांबवू शकतो. आता राजधातू, नोबल मेटल. लक्षात ठेवा, प्लॅटिनम, सोने या धातूंवर हवा, पाणी, आम्ल, उष्णता यांचा काहीही परिणाम होत नाही आणि म्हणून त्यांना राजधातू असे म्हणतात. आम्लराज. आम्लराज हा एक क्षरणकारी तसंच वाफाळणारा द्रव आहे. कोरोजिव्ह लिक्विड आहे हे. तर सोने आणि प्लॅटिनम हे जे राजधातू आहेत, या राजधातूंवर कशाचाही परिणाम होऊ शकत नाही. तर त्या राजधातूंना विरघळवण्यासाठी जे काही अभिक्रियाकारक तयार करावे लागतात त्यापैकी आम्लराज हा एक अभिक्रियाकारक आहे. संहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि संहत नायट्रिक आम्ल, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड 3:1 या प्रमाणात घेऊन आम्लराज हे ताजे मिश्रण तयार करण्यात येते आणि त्यामध्ये सोने, प्लॅटिनम हे जे राजधातू आहेत हे विरघळवले जातात. थोडंसं आपण प्रश्न उत्तर बघूया. भाजणे व निस्तापन यातील फरक स्पष्ट करा. भाजणे कोणती प्रक्रिया आहे? तर धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवितात. तर निस्तापन या प्रक्रियेत धातुके मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवितात. भाजणे या प्रक्रियेत सल्फाइड धातुकांचे ऑक्साइडमध्ये रूपांतर केले जाते. तर निस्तापन या प्रक्रियेत कार्बोनेट धातुकांच्या ऑक्साइडमध्ये रूपांतरित केले जाते. भाजणे या प्रक्रियेत सल्फर डायऑक्साइड वायू मुक्त होतो. तर निस्तापन या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो. सराव कृती पत्रिका बघूया आपण. पुढील परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. परिच्छेद वाचायचंय तुम्ही. तर या पद्धतीमध्ये ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचे स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते. या टाकीच्या आतील बाजूला ग्राफाइटचे अस्तर असते. हे अस्तर ऋणाग्राचे काम करते. वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेल्या कार्बनच्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो. द्रवणांक 1000 अंश सेल्सिअस पर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाइट आणि फ्ल्युअरस्पार मिसळले जाते. आता यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. असाही एक प्रश्न असू शकतो की या कृतीपत्रिकेवरून वाचन करून हे दर्शविणारी तुम्हाला आकृती काढायला सांगितली जाते. बघूया आपण प्रश्न काय आहेत. बघा, परिच्छेदात दिलेली प्रक्रिया कोणती आहे? ही प्रक्रिया तुम्ही ओळखायची आहे. कोणती आहे? येस, ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. या प्रक्रियेचे योग्य वर्णन करणारी नामनिर्देशित आकृती काढा. असाही प्रश्न असू शकतो. तर या आकृतीचा तुम्ही सराव करा. पुढचा प्रश्न, ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण होताना कॅथोडवरील अभिक्रिया लिहा. काय होतं कॅथोडवर अभिक्रिया ती तुम्हाला लिहायची आहे. कॅथोडवर काय होतंय? त्या ठिकाणी क्षपण होतं आणि क्रायोलाइटचे कार्य व रासायनिक सूत्र लिहा. क्रायोलाइटचे रासायनिक सूत्र, तो फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्हाला. Na3AlF6 किंवा AlF3 3NaF आणि त्याचं क्रायोलाइटचं कार्य. काय वापरलं जातं क्रायोलाइट? तर ॲल्युमिनाचा द्रवणांक 1000 अंश सेल्सिअस पर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाइट मिसळले जाते.
आता पुढे बघा, धनाग्रावर होणाऱ्या अभिक्रियेचे समीकरण लिहा. आता अभिक्रिया काय होती ती पहिले लिहून घ्या. Al2O3 2Al3 plus 3O2 मायनस, राईट. तर धनाग्रावर काय होती अभिक्रिया बघा, ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया होते. धनाग्रावर ऑक्सिडीकरण होतं या ठिकाणी, आणि ऋणाग्रावर होणारी अभिक्रिया, ऋणाग्रावर क्षपण होतं. Al3 + 3 इलेक्ट्रॉन ॲल्युमिनियम हा धातू आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारे एखादं परिच्छेद देऊन किंवा आकृती देऊन त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात सराव कृती पत्रिके अंतर्गत. तर धातू विज्ञान म्हणजे काय? धातू विज्ञानांतर्गत येणाऱ्या विविध प्रक्रिया, त्यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला पुन्हा पुन्हा सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.